संघटना होती असं त्याने आम्हाला भावनिक केलं बाबा तुमच्या गावात गरिबाचे जे घरं नाही ते घरं देऊ, जे पुतळा असला शिवाजी महाराज स्मारक आम्ही बनवू, तुम्ही काय केसेस होऊ देणार नाही, आम्ही असं करू तसं करू समजा. आमच्या इकडे त्याचे ते आवरे पाटील का काहीतरी आहेत ना, ते पण आमच्या हिंगोलीला मागच्या महिन्यात का काहीतरी आलते, त्याची मोठी पद म्हणजे त्यांनी पद वाटप केली. माझं नाव रमेश यशवंत जाधव, हिंगोली. बरं. आमरण उपोषण करते मी. तुमचा व्हिडिओ आता जस्ट बघितला, तर त्याच्यावरून मग आमच्या इकडं समजा त्यांची नेटवर्किंग कशी हे झालेली आहे की त्यानं गावगाव त्यांची समजा टीम एक जिल्हा अध्यक्ष म्हणून हे आमच्या इकडं आमच्या गाव राजश्री राठोड ना यांच्या ना, यायच्या संघटनात त्याच्या जिल्हा अध्यक्ष आमच्या इकडं, ते आमच्या इकडं फिरले होते, आमच्या गावात पण आली होती त्याची टीम. तर ते असेच आम्हाला सांगू लागले की आम्ही शिवाजी महाराज पुतळा असो, कोणाला घर नाही ते घर आम्ही देतो, आमची एक सामाजिक संघटना आहे, तुमच्या गावातली आम्हाला टीम द्या म्हणे, 10-20 पोरायची जी की सामाजिक चळवळीमधली हे. तर मग मी त्याला मग हे करता करता त्यानं आपल्याकडं सांगितलं, त्यानं मी संभाजीनगरला उपोषण केलं, तर इकडं केलं, गावात बी का मराठा आरक्षणासाठी केलं. त्यानंतर ते पण म्हणाले आम्ही पण मराठा आरक्षणासाठी करतो, सगळं करतो म्हणे आम्ही, तुम्ही काय करा म्हणे भाऊ 10-20 पोरायची टीम द्या म्हणे. तर मी म्हणलं बरं ठीक आहे, मग तुम्ही जर एवढे काम करत असाल तर आमचा सपोर्ट आहे. मग आम्हाला त्यानं त्याचे पदाधिकारी आले होते संभाजीनगरचे, तर तेव्हा त्यानं आपल्याला कॉल केला म्हणे तुम्ही या म्हणे भाऊ, पण आम्ही आमच्या गावातले 2-3 मुलं पाठवली. मी म्हणलं भाऊ म्हणलं मी असं फक्त जरांगे पाटील सोडून कोणत्याच पक्षाशी निगडीत आम्ही काम करत नाही, पण तुम्ही सामाजिक संघटनेचे दिसायले म्हणून आम्ही तुम्हाला सहकार्य करू जर तुम्ही असं चांगलं काम करत असाल तर. त्यानं आमच्या इकडे बरीच नेटवर्किंग बनवली, जवळपास पूर्ण जिल्ह्यात बी का असेल त्याची नेटवर्क, पण आमच्या जवळपासच्या प्रत्येक गावात जाऊन त्यानं गावगाव बॉडी तयार केलेली आहे. आणि ते असं समजा तर त्याच्यामध्ये बरेच युवक आपले अटॅच येतात सामाजिक चळवळीतले, उपोषण करते हे ते, त्याच्या ऍक्टिव्ह संघटना आहे आमच्या इकडे. म्हणजे 1 ते 1.5 महिन्याच्या अगोदरपासून 2 महिन्याच्या अगोदरपासून ती संघटना आहे. त्याच्यानंतर त्यानं पदाधिकारी नेमणूक हे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये केलेली आहे. बरं. आणि अशात काय कॉल वगैरे काय आलता का त्यांचा मग परत उपोषणाला बसल्यावर? हो ना, आमचे नंबर सेव्ह आहेत त्याचे ना आमचे एकमेकाजवळ. तर त्यानं आपल्याला म्हटलं होतं की उपोषणाला भेट द्यायला या, माझ्या विश्वासातली एखाद्या 2 दिवस वाट बघा. तर मी 2-3 दिवस म्हणजे आता जस्ट काल त्याचे 2 दिवस झाले असतील, तर म्हणजे तुम्ही 2-3 दिवस जरा दम घ्या ना, तरी तुमची इच्छा म्हणजे जर तुम्हाला जर जायचं असेल तर जाऊ शकता, आम्ही काय तुम्हाला रोखू शकत नाही. पण मग भाजप प्रेरणेत हे तुम्ही जरा थोडं थांबा म्हणजे तुम्हाला सगळं सत्य समोर येईल. आणि आज जस्ट मी बघितलं काल संध्याकाळपासून तर ते भाजपचे त्याचे ते सगळं त्याचे पदाधिकारी हे ते, मग त्याच्यामुळं मग आपण गेलो नाही. ते जर सामाजिक असतं, त्याची मागणी जर योग्य असते, एखादा साधारण व्यक्ती असता समजा जे पक्षाचे निगडीत नाही, तर आपण त्याला पाठिंबा दिला असता. परंतु असे फेक जर कोणी हे करत असेल दादाचं आंदोलनाची धार कमी करण्यासाठी, तर आम्ही त्याच्या मागं जाणारच नाही. आम्ही फक्त जरांगे पाटलाच्याच मागं ठामपणे, बाकी आम्हाला बाकीचं कोणाचंच हे नाही. तर त्याने आपल्याला कॉल केला होता, या म्हणजे तुम्ही भेट द्या. आता केजवरून सुद्धा मला कॉल आलता, केजवाल्यांना सुद्धा त्यांनी म्हणजे येण्या जाण्याचे पैसे सुद्धा देतो असंही बोलले होते. म्हणजे गाड्या घेऊन या, ₹1,00,000 तुम्हाला येण्या जाण्याचे देऊ म्हणून, असंही त्यांना कोणतरी कॉल केलता आंदोलनाला या म्हणून. म्हणजे ते पण झालं. मानवत तालुक्यामध्ये सुद्धा आमच्या त्यांनी अनेक जणांचे नंबर घेतलेत, अनेक जणांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता. आणि मी काल म्हणजे महालक्ष्मीच्या निमित्त गावाकडे आलो होतो, तर गावाकडे आल्यावर मग मला पोरांनी अशा चर्चा सुरू झाल्या. मग रात्रीपासूनच मी ते सगळं सर्चिंग करायला सुरुवात केली. मी जायची तयारी पण केली होती, परंतु हे असं म्हणल्यावर आपण कसं जाणार, सामान्य व्यक्ती जर असता तिकडं खरंच काहीतरी करायला आहे तर मग आपण गेलो असतो. जस्ट आपल्या समाजाचा हे करायला त्याला समजावून पण सांगितलं असतं की ताई आपण जरांगे पाटलाच्याच मागं ठामपणे राहू, असं महत्व समजा संदेश घेऊन गेलो असतो. परंतु जर ते फेक असेल, जरांगे पाटलाच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी किंवा दिशा विपरीत देण्यासाठी जर असेल, आणि ते जर तर होतं, पण आज स्पष्ट झालेलं आहे की ते भाजप प्रेरित आंदोलन आहे, भाजपचेच कार्यकर्ते तिथं दिसायलेत. मी पण संभाजीनगरला राहिलेलो, मला थोडं लय नाही पण थोडंफार नॉलेज आहे तिथलं. नाही, जे आंदोलनामध्ये पाटलाच्या विरुद्ध फितूर झालेले लोक आहेत ते जाऊ तिथं बी भेटायलेत. म्हणजे पाटलांनी शिष्टमंडळात पाठवलेले लोक गेले, मग पुन्हा वापसच नाही आलेले, पाटलाकडे वापसच न फिरून आलेले असे लोक बी तिथं जाऊ भेटायलेत. आणि त्यांना म्हणजे लक्षात यायलं ना हे आंदोलन नेमकं कशाचं आहे म्हणून, कोणी उभं केलं हे बी लक्षात यायलंय सगळ्याच्या. हॅलो आबाचा वाढदिवस होता ना, त्या दिवशीच आपल्याला कॉल आलता. मी आबाच्या कानावर घातलं होतं. आबा काय ते ठीक आहे म्हणे, पण आम्ही काही रोखू शकत नाही म्हणे, पण तुम्ही एखादा 2 दिवस पहा म्हणे दम काढून काय आहे तर सिच्युएशन. मला ठीक आहे. आणि मला मग तेव्हापासून 2 दिवस माझा दम काढला. आणि आपले भगवान भाऊ मोहिते म्हणून येतं
तिथं त्या कारखान्याजवळचे दादाचे जुने सहकारी आहेत ते पण मित्रच आहेत आमचे संभाजीनगर. ते पण चांगलं आपल्याला मार्गदर्शन करतात. त्याने पण सांगितलं जरासं दम घ्या म्हणे रमेशराव, या माणसाचा त्याग आहे. तसं काय नाही, तुम्हाला जर जायचं असेल तर जाऊ शकता, आम्ही काय रोखू शकत नाही म्हणे, पण तुम्ही जरासा दम काढसाल तर चांगलं होईल म्हणे. मी म्हणलं ठीक आहे, आपण जरांगे पाटलाला सोडून कोणत्याच पक्षाचं काम करत नाही म्हणलं. तर त्यांनी सामाजिक संघटना होती, असं त्याने आम्हाला भावनिक केलं, बाबा तुमच्या गावात गरिबाचे जे घरं नाही ते घरं देऊ, जे पुतळा असला शिवाजी महाराज स्मारक आम्ही बनवू, तुम्ही काय केसेस होऊ देणार नाही, आम्ही असं करू तसं करू समजा. आमच्या इकडे त्याचे ते आवरे पाटील का काहीतरी आहेत ना, ते पण आमच्या हिंगोलीला मागच्या महिन्यात का काहीतरी आलते, त्याची मोठी पद म्हणजे त्यांनी पद वाटप केली. तर तवाईक आपल्याला त्याने आलतं, पण मी आमच्या गावातले जे शिवाजी महाराजाच्या पुतळ्यातले जी समिती आहे त्याच्यातले दोघं पाठवले, पण मी मराठा आरक्षणाशी निगडीत हो म्हणून मी काय कुठं जात नसतो समजा. पण ती सामाजिक संघटना होती म्हणून मी म्हणलं जा, आपलं काम व्हायला म्हणलं पुतळ्याचं, तुम्ही जा म्हणलं बा, आपल्याला हेल्प झालीच बरं आहे. तर मग त्याच्यानंतर मग ते आमच्या गावातल्या मुलाच्या ते लक्षात आलं, तेव्हापासून फक्त आमचे एकमेकाला कॉन्टॅक्ट हे तर समजा सेव समजा. तर मग पण मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही काही, पण त्यानं आपल्याला म्हणजे असं कुठं काही असलं बोलवतात, पण आपण काही तेवढं जात नाही समजा. पण हे आंदोलनाच्यासाठी मला वाटलं मराठा आरक्षणाचं आहे, तर ते म्हणे या एकदा भेट द्या म्हणे संभाजीनगरला. मला सुद्धा मेसेज पडले होते, येऊन तुम्ही आंदोलनाला कव्हरेज करा, आंदोलनाला भेटा. तर मी म्हणलं बघू, म्हणलं आपण 2-3 दिवस वाट बघून नेमकं काय काय नाही त्या हिशोबाने. नाही तर आपण तर समाजासाठी काम करायलो, समाजाच्या भल्यासाठी जे जे काम करतात आपण त्याच्यासोबत न जायला काय अडचण नाही आपल्याला. हो ना, मग मी पण तेच विचार केला होता, पण ते असं म्हणल्यावर आपलं कामी नाही ना, बिनकामी आपलं काही मनात नाही घेण्यात नाही ना, आपलं कशाला धडतं इकडले नाही धडतं तिकडले नाही. दादाने एवढं संघटन केलं तर एखादी गोष्ट नेतृत्व हे म्हणल्यावर कमी जास्त होऊ शकते, प्रत्येकाच्या मनासारखं कसं होईल थोडंफार किंचित. आता तिथं गडबड आहे समजा, मी आलो मला नाही भेट झाली म्हणजे मग माझ्या काय दादाच्या विरोधात जायचं का डायरेक्ट, होत असते थोडंफार. अहो भेट त्या माणसाला लाखो करोडो लोक भेटायले, त्यामुळे एका माणसाला करोडो जर येऊन जर भेटत असले तर तिथं बी थोडंफार विचार करावाच लागणार आहे ना, प्रत्येकाने विचार करण्याचे. नाही, आम्ही आतापर्यंत आलो, आम्हाला कधीच नाकारलं नाही, काहीच नाही. आमच्या खूप हॉस्पिटलमध्ये भेटले, खूप आपलं सहकार्य पण खूप द्यायचं, पण हे सांगायलो असं काही प्रत्येकाच्या मनासारखं होणार नाही ना. प्रत्येकाला कुठं समजा हे होईल की एक माणूस करोडो माणसाला भेटतोय, हे बी खूप मोठी गोष्ट झाली. ते माणूस भेटतोय बी, वेळ देतोय. तुम्हाला भाऊ म्हणलं जस्ट मी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला क्लिक झालं की बाबा असंच आहे, म्हणजे तुमच्या तिकडे नाही, हे सगळीकडे जवळपास. आमच्या इकडे तर आहे, हिंगोलीला आहे, तुम्ही म्हणता तुमच्या तिकडं त्या मानवतला आहे, तिकडं दुसरीकडे आहे, म्हणजे जवळपास आपल्या मराठवाड्यात तरी ती संघटना फुल म्हणजे आपल्या ऍक्टिव्ह माणसं त्यानं कॉन्टॅक्टमध्ये जोडलेले आहेत. राईट. म्हणजे ते कसं काय द्यायचं आपल्याला ते माहित नाही, पण त्यानं माणसं आमच्या इकडे भरपूर जोडलेली, ती मुलं चांगली आमच्या इकडे रोजही हिंडत जायचं आमच्या आसपासच्या गावाला रोज, म्हणजे त्याचे स्टेटस वगैरे दिसतात ना आपल्याला. तर मग तर ती सामाजिक संघटना आहे म्हणल्यावर म्हणलं जाऊ दे, आपलं जर कोणाचं चांगलं होत असेल तर आपल्याला काय गरज आहे. तर मग आपण ते जुळल्या गेलो, पण त्याला मी स्पष्ट सांगितलं म्हणलं बाबा पदगीत आम्हाला कोणत्या याचे द्यायला तर एखाद्या संघटनेचे पक्षाचे देऊ शकतात, पण आम्हाला कुणाशी जोडायचं नाही. सध्या आम्ही फक्त मराठा आरक्षणावरच हे सगळं जरांगे पाटलाच्याच मागं हो सगळं. दादाजी म्हणतील ते आम्ही सध्या आमचं तेच आहे म्हणतो, पण तुम्ही सामाजिक संघटनेचे दिसायले म्हणून थोडंफार आम्ही तुम्हाला हेल्प करतो म्हणलं. मग त्यानं बॉडी बनवल्या प्रत्येक गावात जाऊ एक जिल्हा अध्यक्ष आहे त्याचं आमच्या इकडं, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, समजा सर्कल प्रमुख, सगळं त्याचं असं नेटवर्किंग पूर्ण आहे. आणि पुन्हा यंग पोर आहेत जवळपास सगळं. त्यांनी मुद्दाम डाव रचला होता, याच्या अगोदरचं बी आंदोलन केलं तिथं, समजा त्या आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा काय असे सगळे डाव रचून ते मुद्दाम प्लॅनिंग करून हे सगळं ठराविक. आता समजा असं सगळं आपल्याला उघडकीस आलं ना, समजा आता सगळ्यांच्या म्हणण्यावर आपल्या तुमच्यासारख्याचे कॉल आले किंवा आमच्या मानवत तालुक्यात असेल किंवा इकडे तिकडे सगळ्यांच्या कळण्यात कळालं ना की नेमकं हे डाव रचला गेला होता म्हणून. नाही, ते एक्झॅक्ट तुम्ही म्हणता तसंच आहे, ते नेटवर्किंग त्यानं स्ट्रॉंग बनवलेलीच आहे. त्यानं ते 2-3 महिने म्हणा, 6 महिने म्हणा, हे कामच त्यानं केलं सगळं. आणि ते म्हणजे असं नेटवर्किंग म्हणून मी तुम्हाला सांगायलो की तुमच्याच इकडं नाही दादा, इकडं पण नेटवर्किंग केली त्यानं. बघू आपण काय चर्चा झाली याच्यावर, पुन्हा आणखी समजा काय उघडकीस आलं तर करू आपण एकमेकांना कॉल, बोलू. हो चालतंय, हे कॉल रेकॉर्डिंग टाकून देतो मी, व्हायरल करतो, चालेल ना? चालेल, मला काय नाही, मी काय कोणाला भिवून थोडा हो.